पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या यवतमाळच्या भारी शिवारामध्ये सभा होणार आहेत। जवळपास 1.5 लाख महिला या सभेच्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुरक्षा कडेकोट सुरक्षा या ठिकाणी लावण्यात आली आहे। आपल्यासोबत आहेत अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सर, कशा पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली? उद्याच्या महिला मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला येणार असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा त्याच पद्धतीने लावण्यात आलेला आहे। साधारणपणे 3,500 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या बंदोबस्तासाठी आहेत। त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासह अमरावती रेंजमधील सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार, त्याचबरोबर इतर जिल्ह्यांचेसुद्धा अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। अधिकारी कर्मचाऱ्याबरोबरच SRPF, QRT, फोर्स 1 यांच्यासुद्धा टीम्स या ठिकाणी कार्यरत असणार आहेत। महिलांची येण्या जाण्याची जी व्यवस्था आहे आणि पार्किंगची जी व्यवस्था आहे तीसुद्धा सभास्थानापासून जवळ करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने ज्या महिला येतील त्यांची चेकिंग व्यवस्थित करून त्यांना बसण्याची जी व्यवस्था आहे ते सुद्धा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांची तपासणी करूनच सभामंडपात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।